Hello dear students, welcome to Sri Academy of Science, Karad. Okay, so coming to the last point of the topic, that is wave optics, and the last point is it's written on the board. You can see resolving power of telescope. हे आपलं शेवटचं लेक्चर आहे वेव ऑप्टिक्स साठी. आपले सगळेच पॉइंट विथ म्हणजे JEE प्लस नीट साठी जे कॉम्प्युटर एक्झाम साठी जे आपल्याला पाहिजे आहेत त्यापैकी बऱ्यापैकी सगळे लेक्चर आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर सगळे लेक्चर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की काय काय आपल्याला JEE साठी जे टेक्स्ट मध्ये नाही थोडं आपण एक्स्ट्रा आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे. ओके, मग आता आज शेवटच्या पॉइंटकडे जाऊया. आता ह्या पॉइंटकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण कालचा पॉइंट थोडं रिवाइज करूया. ठीक आहे, कालचा पॉइंट आपला काय होता तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. बरोबर, मग आता मायक्रोस्कोप मध्ये काय केलं तर मायक्रोस्कोप मध्ये पण पहिल्यांदा एक लेन्स कन्सिडर केली. बरोबर, एक लेन्स कन्सिडर केली. मग त्या लेन्स मध्ये काय केलं आपण दोन ऑब्जेक्ट प्लेस केले होते. ठीक आहे, इथं एक ऑब्जेक्ट होता तिथं एक ऑब्जेक्ट होता. एक मिनिट दिसतंय का जरा बघू. ठीक आहे, जरा इथे येतो. इथं आपण ऑब्जेक्टिव्ह कन्सिडर केला होता. त्यानंतर इथं दोन ऑब्जेक्ट आपले होते. त्या दोन्ही ऑब्जेक्ट साठी आपल्याला काय मिळाली, आपल्याला इथं इमेज मिळाली. मग त्याला मी म्हणतो O1 साठी I1 आणि सॉरी खाली येणार इथे येणार म्हणजे इथं मी घेतो I1, इथं मी घेतो I2. ठीक आहे, मग आता काय केलं इथं आपण त्याची परत काय बघितलं, आपण परत इथं इमेजेस बघितल्या. ओके, मग आता जिथं O1 ऑब्जेक्ट जिथं कन्सिडर केला त्या O1 ची इमेज काय मिळाली I1. मग I1 साठी तुम्हाला काय मिळाला सेंट्रल मॅक्सिमा मिनिमा. बरोबर, त्याच्यानंतर एका सर्टन डिस्टन्स वरती आपण ऑब्जेक्ट O2 प्लेस केला आणि त्याची परत आपल्याला इमेज मिळाली म्हणजे I2 आणि परत त्याचा सेंट्रल मॅक्सिमा फर्स्ट मिनिमा. बरोबर, मग काय झालं आपल्याला काय पाहिजे, आपल्याला रेडियस क्रायटेरियन पाहिजे. रेडियस क्रायटेरियन म्हणजे काय, द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. मग जस्ट रिझॉल्वची कंडिशन काय, सेंट्रल मॅक्सिमा ऑफ फर्स्ट सोर्स, सेंट्रल मॅक्सिमा ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स, फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे ही जी कंडिशन तुम्हाला जे मिळणार आहे ती कंडिशन तुम्ही काय सांगताय, द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. म्हणजे तिथं तुम्हाला रिझॉल्युशन साठी तुम्हाला इक्वेशन मिळते. मग आता हे जर तुम्ही बघितलं असेल तर इक्वेशन पण आपण लिहिलेलं आहे. म्हणजे हा मिनिमम डिस्टन्स म्हणजेच डी मिनिमम साठी आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे, हा डी मिनिमम. मग काय लिहिलं इक्वेशन आपण, मग डी मिनिमम इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन 2 म्यू साइन अल्फा. अल्फाचा अँगल आपण कन्सिडर केला होता. बरोबर, एक अल्फा इथे एक अल्फा, टोटल अँगल किती 2 अल्फा. ओके, इथं म्यू साइन अल्फा म्हणजे काय म्हणलं होतं, न्यूमरिकल अपर्चर NA. बरोबर का, डी मिनिमम इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन 2NA आणि रिझॉल्विंग पॉवर म्हणजे इट इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे 2NA अपॉन 1.22 लॅम्बडा. हे तुमचं फायनल एक्सप्रेशन येते लक्षात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मिनिमम डिस्टन्स पण फाइंड केला त्याचबरोबर रिझॉल्विंग पॉवरचं पण इक्वेशन तुम्ही फाइंड केलं. म्हणजे आता रिझॉल्विंग पॉवर आपल्याला इन्क्रीज करायचं आहे तर आपल्याला वेवलेंथ काय करावी लागेल, वेवलेंथ आपल्याला डिक्रीज करावी लागेल. ओके, ठीक आहे, जेवढा मिनिमम डिस्टन्स तेवढी वेवलेंथची कमी, म्हणजे जेवढी वेवलेंथ कमी तेवढा मिनिमम डिस्टन्स. आलं लक्षात. तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझॉल्युशन पॉवर तुम्हाला बघायला मिळेल. ओके, मग आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला टेलिस्कोप मध्ये काय सुद्धा अडचण येणार नाही. लगेच तुमचा पॉईंट हा क्लिअर होईल. जर आता हे तुम्हाला समजलं असेल चांगल्या पद्धतीनं तर देयर विल बी नो डाऊट इन अंडरस्टँडिंग द पॉइंट ऑफ रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. ओके, नाउ लेट अस कम टू द पॉइंट. What we have to see? We have to see resolving power of telescope. According to yesterday's lecture, resolving power of microscope, what we have seen exactly, the distance is measured between the two objects. म्हणजे जिथं दोन ऑब्जेक्ट्स मी कन्सिडर केले O1 आणि दुसरं ऑब्जेक्ट O2. ठीक आहे, तर हिथं काय मिळालं, हिथं मी डायरेक्टली डिस्टन्स मेजर केला. त्या डी मिनिमम साठी इक्वेशन मी घेतलं.
येते लक्षात? मग आता हा तर तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला सेपरेशन तर तुम्हाला दिसतंय, पण आपल्याला मिनिमम डिस्टन्स म्हणजे तुम्हाला हा ऑब्जेक्ट इथं कुठे तुम्हाला तो कन्सिडर करायचा आहे, म्हणजे हा मिनिमम डिस्टन्स, हे मिनिमम. हे इक्वेशन तुम्ही मायक्रोस्कोप साठी फाइंड केलं. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स जो तुम्ही फाइंड करताय त्या डिस्टन्सला आपण म्हणतोय मिनिमम डिस्टन्स विच इज सीन इन द मायक्रोस्कोप. ठीक आहे, मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही हे इक्वेशन फाइंड केलं, पण तुम्हाला आता या टेलिस्कोप मध्ये तुम्हाला अँगल काढायचा आहे. काय काढायचा आहे? अँगल. मग तुम्हाला मी काल एक्झाम्पल एक दिलं होतं. आपल्याकडे सोनो आणि मोनो एक होता. ठीक आहे, तो काय करतोय? एक ऑब्जेक्ट O1 बघतोय, एक ऑब्जेक्ट O2 बघतोय. ठीक आहे, काल एक्झाम्पल दिलं होतं, त्यापेक्षा मी असं म्हणेन आता, इथं मी एक ऑब्जेक्ट O1 प्लेस केला, इथं ऑब्जेक्ट O2 प्लेस केला. ओके, आणि इथं आपला पॉइंट असेल, इथून आपण काय करतोय? इथून ऑब्झर्व करतोय. मग आता इथं मला काय मिळणार आहे? इथं मला एक अँगल मिळेल. तो अँगल म्हणजेच किती? थीटा. आता मला काय पाहिजे? हा अँगल म्हणजे मिनिमम अँगल पाहिजे की जिथं मला ऑब्जेक्टचा जस्ट रिझॉल्व, द ऑब्जेक्ट विच आर सीइंग, म्हणजे आपण जे ऑब्जेक्ट जे बघतोय ते ऑब्जेक्ट मधला अँगल आपल्याला काय पाहिजे? अगदी मिनिमम पाहिजे. पण मिनिमम मला कधी मिळेल रे? ज्या वेळेला हा ऑब्जेक्ट काय असणार आहे? ह्या ऑब्जेक्ट तुमचा ज्या वेळेला O1 च्या जवळ येईल त्या वेळेला हा तुमचा अँगल काय होईल? कमी होईल. मग डेल्टा थिटा इज द स्मॉलेस्ट अँगल फॉर विच द टू ऑब्जेक्ट्स आर जस्ट रिझॉल्व. द टू ऑब्जेक्ट्स आर जस्ट रिझॉल्व म्हणजे इथं तुम्हाला जस्ट रिझॉल्युशन तुम्हाला कंडिशन मिळाली, पण त्यावेळेला अँगल किती होता? तो म्हणजे डेल्टा थिटा, आणि डेल्टा थिटा म्हणजे मी तर फक्त काय कन्सिडर केलं? डी थिटा फक्त कन्सिडर केला. येते लक्षात? सुरुवातीला ऑब्जेक्ट O1 आणि ऑब्जेक्ट O2 ह्यांच्यामध्ये अंतर जास्त होतं, त्यामुळे इथला अँगल पण मला काय मिळाला? जास्त मिळाला. बरोबर. मग जसा मी O2 त्या O1 च्या जवळ आणला, ऑब्जेक्ट 2 ऑब्जेक्ट 1 च्या जवळ आणला, तर इथं मला अँगल काय मिळाला? इथं अँगल मला कमी मिळाला, म्हणजे हा मिनिमम अँगल झाला. म्हणजे बघा, मी कुठेतरी तुम्हाला लिमिट ऑफ रिझोल्यूशन साठी दोन स्टेटमेंट तुम्हाला दिलेत. एक म्हणजे अँगल साठी आणि एक म्हणजे डिस्टन्स साठी. पण डिस्टन्स साठी आपला मायक्रोस्कोपचा कालचा पॉईंट झालेला आहे. आज टेलिस्कोप साठी आपल्याला मिनिमम अँगल बघायचा आहे, तो तुम्हाला मी इथं दाखवतोय. डिस्टन्स ऑब्जेक्ट लांब होते तर अँगल पण त्याचा मोठा होता, तसा तो त्याच्या जवळ आला की अँगल त्याचा काय झाला? कमी झाला. मात्र ह्या मिनिमम अँगलला ह्याचं रिझॉल्युशन मला बघायला मिळालं. आणि हे रिझॉल्युशन कसं आहे? द रिझॉल्युशन हे तुमचं कसं आहे? जस्ट रिझॉल्व तुमचं रिझॉल्युशन आहे. हे रिझॉल्युशन कसं आहे? जस्ट रिझॉल्व अशी ती कंडिशन आहे. मग ती कंडिशन मिळाली की आपल्याला काय मिळतंय? रिझॉल्विंग पॉवर मिळतोय. ओके, मग तिथं आपण इक्वेशन घेताना तिथला डी मिनिमम इक्वेशन घेतलं होतं, पण आता मला काय घ्यायचं आहे? टेलिस्कोप मध्ये मला घेताना मला हा डी थिटा मला घ्यायचा आहे. येते लक्षात? ओके, ठीक आहे. मग आता मी काय म्हणतोय बघा, आता काय करायचं आपल्याला? इमॅजिन करा आपल्याकडे दोन स्टार्स आहेत, दोन स्टार आपल्याकडे आहेत. ठीक आहे, मग आता टेलिस्कोप म्हणजे वी आर लुकिंग द डिस्टंट ऑब्जेक्ट, म्हणजे जो ऑब्जेक्ट आपला जो आहे तो कुठं आहे? लार्ज आहे, इनफायनाइट आहे. मग त्याला आपण काय म्हणतोय? डिस्टंट. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला? डिस्टंट ऑब्जेक्ट्स. मग त्यासाठी मी काय करतोय? टेलिस्कोप साठी आता मी काय करतोय? दोन स्टार मी कन्सिडर करतोय. ठीक आहे, मग पहिल्या स्टारला मी म्हणतो ऑब्जेक्ट 1 आणि दुसऱ्या स्टारला मी म्हणतो ऑब्जेक्ट 2. ठीक आहे, मग सध्या ब्लू लाईन्स काय बघूच नका, फक्त रेड लाईन इमॅजिन करा. मग सध्या आपल्याकडे काय आहे? O1 ऑब्जेक्ट आहे, म्हणजे पहिला स्टार आहे. मग पहिल्या स्टार साठी तिथून रेज आले. ठीक आहे, तिथून रेज आले, तिथून रेज आले, ते कुठे एंटर झाले रे? ते एंटर बरोबर ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये गेलं, म्हणजेच आपला काय आहे? तर आपला टेलिस्कोप म्हणजे तिथे लेन्स आली. ठीक आहे, मग आता ह्या लेन्स मध्ये ती लाईट एंटर झाली. एंटर झाल्यानंतर त्याला एक फोकसिंग पॉइंट मिळाला, म्हणजे त्या ऑब्जेक्टची मला इथं इमेज मिळाली, आणि ती म्हणजे इमेज I1. ओके, एक ऑब्जेक्ट घेतला, तो ऑब्जेक्ट काय होता? एक स्टार होता. पहिला स्टार कन्सिडर केला, त्या स्टारची लाईट त्या लेन्स मध्ये गेली आणि त्या लेन्स मधून तुम्हाला फोकसिंग पॉइंट म्हणजेच I1 मिळाला. म्हणजे आपल्याला कंडिशन माहिती, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, इमेज इज फॉर्म्ड ॲट फोकस. ठीक आहे, इमेज इज फॉर्म्ड ॲट फोकस. आणि जर ऑब्जेक्ट तुमचा फोकसला असेल तर इमेज तुमची कुठे मिळणार आहे? इन्फिनिटीला मिळणार आहे. ठीक आहे, मग आता इन्फिनिटी पासून ऑब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला इमेज कुठे मिळाली? फोकस वरती मिळाली. ठीक आहे,
मग आता फॉर O1 ऑब्जेक्ट I1 इज द इमेज. मग आता त्याचा पॅटर्न मी ड्रॉ केला. मग त्याचा पॅटर्न काय, इथं सेंटरला मला सेंट्रल मॅक्झिमा मिळाला, तिथून हा फर्स्ट मिनिमा, हा परत फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. तसंच या बाजूला फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. ओके, आता झालं की झाली पहिली कंडिशन. मग आता मी काय करतो, हा पहिला ऑब्जेक्ट होता, आता मी ऑब्जेक्ट 2 कन्सिडर करतो, म्हणजे दुसरा स्टार. मग आता इथून काय झालं, ही रे पहिली अशी होती, आता ही रे अशी गेली, म्हणजे ती लेन्स पुढे जाऊन पोहोचली. त्यामुळे इथं मधला अँगल काय झाला, हा डी थिटा मी कन्सिडर केला. येते लक्षात. मग आता ऑब्जेक्ट घेताना तर लेन्स मध्ये कसं असणार आहे, हा ज्यावेळेला ऑब्जेक्ट आहे, इथून ही पहिली रे, इथून ही दुसरी रे, आणि ही मधली म्हणजे डॉटेड. येते का लक्षात. ठीक आहे. तसा हा एक ऑब्जेक्ट, तसा हा तुमचा दुसरा ऑब्जेक्ट, म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टला परत तुम्हाला रेस कसे मिळतील, परत हे असे तुम्हाला रेस काय मिळतील. येते लक्षात. ठीक आहे. मग या फॉर्म मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट मिळतोय, त्या ऑब्जेक्ट पासून ते तुम्हाला रेस मिळणार आहेत. ओके. मग आता ब्ल्यू साठी म्हणजे सेकंड स्टार, दुसरा स्टार जो कन्सिडर केला म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट, तिथून ते काय आले, तिथून रेज आले. ठीक आहे. हे रेज आले. मग आता हे रेज कुठे गेले, कुठे एंटर झाले, दे एंटर्ड इन द लेन्स. त्या लेन्स मध्ये एंटर झाले. एंटर झाल्यानंतर परत काय मिळाली, परत आपल्याला त्याची इमेज मिळाली. आणि ती इमेज काय आहे, ती इमेज म्हणजे I2 इज द इमेज फॉर ऑब्जेक्ट O2. I2 इज द इमेज ऑफ ऑब्जेक्ट O2. मग जिथं तुम्हाला I2 इमेज मिळाली, परत आपण काय केलं, त्याचा पॅटर्न ड्रॉ केला. सेंटरला मिळाला सेंट्रल मॅक्झिमा, फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. तसंच या बाजूला फर्स्ट मिनिमा लिहिलंय इथं, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. ठीक आहे. अशा पद्धतीने तो पॅटर्न मिळाला. मग आता पॅटर्न जर बघितला तर आपल्याला कंडिशन काय पाहिजे, जी सुरुवातीला आपण सांगितली होती, सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. ओके. मग आता बघा, I1 जर इमेज तुम्ही कन्सिडर केली, मग ह्याला आपण म्हणूया पहिला सोर्स. पहिल्या सोर्सचा सेंट्रल मॅक्झिमा हा कुठं कोइन्साइड झाला, तर फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. हा पहिला मिनिमा कुठला आहे, सेकंड सोर्सचा आहे ना. तसंच मी इकडे जर बघितलं, सेंट्रल मॅक्झिमा ऑफ सेकंड सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ फर्स्ट सोर्स. ठीक आहे. म्हणजे दोन्हीकडून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेम कंडिशन मिळणार आहे. म्हणजेच द इमेजेस आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व्ड. कळाली कंडिशन. ओके. थोडं जरा टेक्निकली जरा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे डायग्राम पण ड्रॉप केली आपण. ठीक आहे. ओके. आपण काय पाहतोय, आपण इथे लेन्स बघितलेली आहे. आपण इथं पहिल्या ऑब्जेक्टची पहिल्यांदा इमेज तयार करतोय. ती इमेज म्हणजे आपल्याला काय मिळाली, इथं I1. ओके. इथं आपली स्क्रीन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आपण दुसरी इमेज बघितली, म्हणजे इथून इथं गेली, इथून इथं गेली, आणि इथून ही इथं पोहोचली. ठीक आहे. आणि यामधला अँगल किती मिळालाय, डी थिटा. इथला अँगल किती मिळालाय, डी थिटा. इथला अँगल किती मिळाला, डी थिटा. ओके. तर आता इथं आपण इमेजेस आपल्याला फक्त बघायचे आहेत. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल नक्की काय करायचं आपल्याला. हा झाला तुमचा सेंट्रल मॅक्झिमा. इथं मिळतो तुम्हाला फर्स्ट मिनिमा. ओके. तसंच इथं मिळतो तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमा, इथं मिळतो तुम्हाला फर्स्ट मिनिमा. आता ह्या कंडिशन्स ज्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या. म्हणजे हा आपला काय ऑब्जेक्ट 2, हा झाला आपला ऑब्जेक्ट 2, आणि इथं काय मिळतो आपल्याला ऑब्जेक्ट 1. हा तुमचा ऑब्जेक्ट 1. ओके. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एक समजलं, द इमेजेस आर जस्ट रिझॉल्व. सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. तसं सेंट्रल मॅक्झिमा ऑफ सेकंड सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ फर्स्ट सोर्स. म्हणजे ही कंडिशन आपल्याला मिळाली. आता ह्या
हा काय आपला हा ऑब्जेक्टिव्ह आहे, लेन्स जी आहे ती म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह, आणि ह्याचा डायमीटर किती आहे तर ह्याचा डायमीटर म्हणजे आपण ए कन्सिडर करतोय, स्मॉल ए. ठीक आहे, डायमीटर म्हणजे त्याचा ए. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण डिफ्रॅक्शन पॅटर्नचा जर तुम्हाला ग्राफ आठवत असेल किंवा ती डायग्राम आठवत असेल तर सेंट्रल मॅक्झिमा आणि इथं तुम्हाला कुठेतरी फर्स्ट मिनिमा. मग फर्स्ट मिनिमासाठी तुमचं इक्वेशन काय मिळालं इथं लॅम्बडा बाय. हा काय आहे तुमचा सेंट्रल मॅक्झिमा, हा तुमचा फर्स्ट मिनिमा. मग फर्स्ट मिनिमाचं इक्वेशन किती आहे लॅम्बडा बाय ए. ठीक आहे, मग आता इथं जर अँगल डी थिटा असेल तर ह्याच्या अपोजिट अँगल मला किती मिळणार आहे डी थिटाचं मिळणार आहे. ओके, म्हणजे हा अँगल मी डी थिटा कन्सिडर केला. मग बघा बरं, ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजे ही हॉरिझॉन्टल लाईन. मग इथं आपल्याला काय मिळालं सेंट्रल मॅक्झिमा. ठीक आहे, ब्लॅक मध्ये. आणि ही लाईन आहे ती म्हणजे ब्ल्यू लाईन, इथं परत मिळाला सेंट्रल मॅक्झिमा. पण त्याचबरोबर इथं काय मिळतं फर्स्ट मिनिमा. मग फर्स्ट मिनिमा म्हणजे किती इथं लॅम्बडा बाय ए. ओके, मग आता हा डिस्टन्स तुम्हाला माहित आहे लॅम्बडा बाय ए. मग आता मी असं म्हणू का डी थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा बाय ए. ओके, डी थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा बाय ए. इक्वेशन घेऊया, डी थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा बाय ए. Therefore, d theta is equal to 1.22 लॅम्बडा बाय ए. हे तुमचं मिनिमम अँगलचं डिस्टन्स. कुठलं इक्वेशन मिनिमम अँगलचं डिस्टन्स. म्हणजे बघा असं मी मगाशी म्हणलं होतं हा आपला ऑब्जेक्ट 1. ओके, आणि इथं तुमचा काहीतरी ऑब्जेक्ट 2 असणार आहे. ओके, ऑब्जेक्ट 2. मग आता हे पॉइंट बघण्यासाठी जो अँगल जो क्रिएट झाला मिनिमम अँगल, तो मिनिमम अँगल म्हणजेच हा अँगल डी थिटा. डी थिटा इज द मिनिमम अँगल फॉर द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. म्हणजे फक्त सेपरेशन जे तुम्हाला बघायला मिळालं ते मिनिमम अँगल, आणि तो मिनिमम अँगल म्हणजे किती डी थिटा. ओके, मग आता व्हॉट मीन बाय रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ द लिमिट ऑफ रिझॉल्युशन. हा डी थिटा म्हणजे काय लिमिट ऑफ रिझॉल्युशन. ओके, म्हणजे आरपी. व्हॉट इज आरपी डी थिटा. डी थिटाचं उलट करा इक्वेशन ए अपॉन 1.22 लॅम्बडा. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन. बघा बरं, परत रिलेशन जर बघितलं आरपी आणि वेव्हलेंथ साठी तर पुन्हा तुम्हाला तो काय मिळतोय इनव्हर्सली प्रोपोर्शनल मिळतोय. म्हणजे आरपी इन्क्रीजेस हेन्स वेव्हलेंथ डिक्रीजेस. ठीक आहे, म्हणजे तुमचा लॅम्बडा जर डिक्रीज झाला तर तुमचा आरपी काय होईल तुमचा आरपी इन्क्रीज होईल. समजलेपर्यंत पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. झालं रब करू. ठीक आहे, म्हणजे इथं आपला वे ऑप्टिक्सचा टॉपिक आपला इथं क्लिअर झाला किंवा संपला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल मायक्रोस्कोपला मिनिमम डिस्टन्स बघितला म्हणजे ऑब्जेक्ट मधला मिनिमम डिस्टन्स, आणि टेलिस्कोप मध्ये मिनिमम अँगल बघितला. ठीक आहे, दोन स्टेटमेंट मी तुम्हाला लिमिट ऑफ रिझोल्युशन साठी लिहून दिलेले. जिथं मिनिमम अँगल आहे तो म्हणजे टेलिस्कोप साठी, जिथं मिनिमम डिस्टन्स आहे तो म्हणजे मायक्रोस्कोप साठी. ठीक आहे, नो डाऊट. आता इथं जसं तुम्हाला ए दिसतोय काय म्हणजे तुम्हाला कॅपिटल डी पण दिला असेल, म्हणजे त्या दिलेल्या इक्वेशन वरून तुम्हाला ते इक्वेशन तयार करायचं. ओके, मग आता फक्त काय करूया एक दोन एक्झाम्पल घेऊया. एक म्हणजे मायक्रोस्कोप वरती एक एक्झाम्पल घेऊया आणि टेलिस्कोप वरती एक एक्झाम्पल घेऊया. ओके, ठीक आहे, घ्या जरा पहिलं एक्झाम्पल घ्या. Example number 1, the ratio of resolving power of an optical microscope for two wavelengths. That is, lambda 1 is equal to 4000 angstrom and lambda 2 is equal to 6000 angstrom each. And here are the four options: 9:4, B 3:2, C 16:81 and D
8:27. चलो ट्राय करा, प्रयत्न करा सॉल्व्ह करण्याचा, प्रयत्न करा. बघूया माझ्याकडे कोण सोडवतंय. ठीक आहे. काय एक्झाम्पल आहे? रेशो ऑफ रिझॉल्विंग पॉवर ऑफ एन ऑप्टिकल मायक्रोस्कोप फॉर 2 वेवलेंथ. म्हणजे तुम्हाला 2 वेवलेंथ दिलेले आहेत. एक म्हणजे लॅम्बडा 1 इज इक्वल टू 4000 अँगस्ट्रॉम म्हणजे किती येणार? 4000 इंटू 10⁻⁻10 मीटर म्हणजेच 4 इंटू 10⁻⁻7 मीटर. 10 मधनं 3 शून्य गेले, 9, 8, 7. ठीक आहे, 10⁻⁻7. तसंच काय दिले तुम्हाला? लॅम्बडा 2 किती? 6000 अँगस्ट्रॉम विच इज इक्वल टू डायरेक्टली घेतो आता मी 6 इंटू 10⁻⁻7 मीटर. ठीक आहे. एक म्हणजे लॅम्बडा 1 तुम्हाला आता माहिती आहे आणि लॅम्बडा 2 तुम्हाला दिलाय. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला रेशो फाइंड करायचा आहे. कशाचा रेशो फाइंड करायचा आहे? तर रिझॉल्विंग पॉवरचा. ठीक आहे. मग आता मायक्रोस्कोपचं इक्वेशन, मायक्रोस्कोपचं फॉर्म्युला काय? तर आरपी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 2 म्यू साइन अल्फा अपॉन 1.22 लॅम्बडा. म्हणजे आरपी आणि लॅम्बडाचं रिलेशन कसं आहे? तर आरपी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. म्हणजे ठीक आहे, मग 2 कंडिशन घ्यावे लागतील. एक म्हणजे 1, दुसरा म्हणजे 2. म्हणजे मी असं लिहू का फॉर्म्युला? रिझॉल्विंग पॉवर आणि रिझॉल्विंग पॉवर फॉर सेकंड इज इक्वल टू इनव्हर्स असल्यामुळे इथे येणार लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1. आरपी 1 बाय आरपी 2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1. मग आता व्हॅल्यूज पुट करा. लॅम्बडा 2 किती आहे? लॅम्बडा 2 6 इंटू 10⁻⁻7, 4 इंटू 10⁻⁻7. -7 काय झालं? कॅन्सल. 2 to the 4, 2 3 the 6 म्हणजे 3/2. म्हणजे तुमचं ऑप्शन किती आहे? 3/2. ठीक आहे. चेक करा किती लोकांचं बरोबर आहे. चेक करा. ठीक आहे. एक सेकंड एक्झाम्पल. Second example. Example number 2. Okay, this is your second example. So try to solve this example. What you can see, 2 white dots are 1 millimeter apart on a black paper. म्हणजे एक ब्लॅक पेपर घ्या, त्यावरती 2 व्हाईट डॉट करा आणि त्या दोन्ही व्हाईट डॉट मध्ये डिस्टन्स किती आहे? 1 मिलीमीटर. म्हणजे तुम्हाला मिनिमम डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे. बरोबर, मिनिमम डिस्टन्स. त्याच्यानंतर दे आर रूल्ड बाय आय ऑफ प्युपिल डायमीटर. म्हणजे तो कशाला बघतोय आपण? आय लेन्सला बघतोय. ठीक आहे. आणि त्याचा डायमीटर किती आहे? 3 मिलीमीटर. म्हणजे मी आता असं करू का? सोल्युशन मध्ये आता काय घेतो मी? एक म्हणजे डायमीटर, म्हणजे ती लेन्स तुम्हाला दिलेली आहे, त्या लेन्सचा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे आणि त्या लेन्सचा डायमीटर किती आहे? तर 3 मिलीमीटर. ओके. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली व्हॉट इज द मॅक्सिमम डिस्टन्स ऍट विच दिस डॉट्स कॅन बी रिझॉल्व्ड बाय आय. म्हणजे ह्या डोळ्यापासून त्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे किती फाइंड करायचा आहे? तुम्हाला डी फाइंड करायचा आहे. ओके, कॅपिटल डी. आणि त्याचबरोबर हा मिनिमम डिस्टन्स तुम्हाला दिलाय, दोन्ही ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स. आणि दोन्ही ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स म्हणजे काय दिलाय रे? दोन्ही ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स दिलाय. ट्राय करा किती तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, तिथं ऑब्जेक्ट तुम्हाला तो हे करायचा आहे, रिझॉल्व्ह करायचा आहे. आता रिझॉल्व्ह करायचा म्हणजे हा ऑब्जेक्ट जर इथं मी O1 कन्सिडर केला, इथं मी O2 कन्सिडर केला. ठीक आहे, O1 आणि O2 म्हणजे ह्या दोन्ही मधला डिस्टन्स ह्याला आपण डी म्हणूया, स्मॉल डी. ठीक आहे, स्मॉल डी किती घेऊया? स्मॉल डी इज इक्वल टू दिलाय ना 2 पॉइंट व्हाईट डॉट्स आर 1 मिलीमीटर अपार्ट. म्हणजे 1 मिलीमीटर तुम्हाला हा दिलेला आहे. दोन्ही ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स डी इक्वल टू. ओके, आणि तुम्हाला इथून इथला डिस्टन्स तुम्हाला काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. मग आता त्याचबरोबर वेव्हलेंथ पण तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, चलो आता आपण इक्वेशन द्यायला घेऊया.
आता हा डायमीटर म्हणजे ए इज इक्वल टू दिलाय, ए इज इक्वल टू 3 मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे किती, 3 × 10⁻³ मीटर. ओके. स्मॉल डी किती दिलाय, स्मॉल डी इज इक्वल टू 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ मीटर. ओके. हा स्मॉल डी दिलाय. त्याच्यानंतर वेव्हलेंथ तुम्हाला दिलेले लॅम्बडा इज इक्वल टू 500 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे किती येणार, लॅम्बडा इज इक्वल टू 5 × 10⁻⁹87 म्हणजे -7 मीटर. ओके. ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि डी तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. काय करता येईल, फॉर्म्युला सांगा. आता प्युपिल डायमीटर आहे म्हणजे ती आयलेन्स आहे. आयलेन्स म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून म्हणजे आता हा एक ऑब्जेक्ट मिळेल, हा एक ऑब्जेक्ट मिळेल म्हणजे ह्या दोन्ही मधला अँगल किती येणार, डी थीटा. म्हणजे तुम्हाला काय वापरायचं आहे, टेलिस्कोप तुम्हाला युज करायचा आहे. ठीक आहे. आता टेलिस्कोप साठी तुम्हाला काय मिळणार आहे फॉर्म्युला, तर डी थीटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन ए. डी थीटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा बाय ए. टेलिस्कोप झाला कारण अँगल तुम्हाला मिळतोय डी थीटा. ठीक आहे. दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स म्हणजे दोन ऑब्जेक्ट तुमचे पोचतात, डी थीटा तयार होतात. आता लॅम्बडा दिलेला आहे, ए दिलेला आहे. ठीक आहे. थीटा आपल्याला दिलेला नाही, डी थीटा आपल्याला दिलेला नाही. मग डी थीटा जर दिलेला नाही तर डी थीटा समोरचा आपल्याला डिस्टन्स दिलाय म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स आपल्याला माहित आहे. पण थोडक्यात हे असं म्हणलं का रे, बघा बरं, हा तुमचा डी थीटा, तिथला डिस्टन्स तुम्हाला डी फाइंड करायचा आहे आणि हा डिस्टन्स तुम्हाला 1 मिलीमीटर दिलेला आहे. मग आता डी थीटा काय, डी थीटा इज व्हेरी स्मॉल म्हणजेच काय ते बघा बरं, डी थीटा इज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. मग तुम्ही कुठलेही इक्वेशन घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे, साइन थीटा घ्या, साइन थीटा इज इक्वल टू 1 मिलीमीटर अपॉन डी. ठीक आहे. म्हणजे डी थीटाची किंमत मी किती पुट करणार, तर 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ अपॉन कॅपिटल डी विच इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन ए. समजलं का? ह्या टर्मनुसार मी ती कंडिशन वापरली म्हणजे डी थीटा अपोजिट टू द हायपोटेन्यूज कसं घेतलं तरी चालेल. ठीक आहे. कसं घेतलं तरी चालेल किंवा आर्क रेडियस, आर्क अपॉन रेडियस असं म्हटलं तरी चालेल, आर्क अपॉन रेडियस. ओके. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आर्क अपॉन रेडियस. पुढं आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला कॅपिटल डी फाइंड करायचं आहे. मग आता अरेंज करा इक्वेशन. कॅपिटल डी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू 3 × 10⁻³ इंटू हा 1 मल्टिप्लाय झाला इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा म्हणजे किती, 5 × 10⁻⁷. आता कॅल्क्युलेट करा किती येते बघा बरं, कॅल्क्युलेट करून किती येते बघा बरं, चेक करा. युअर आन्सर मे बी समवेअर नियर बाय, नॉट नियर बाय, इट विल बी डायरेक्टली, इट विल बी 5 मीटर. ठीक आहे. इथं तुम्ही आन्सर चेक करा, 5 मीटर तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. आणि इथं तुमचे झाले 2 एक्झाम्पल, एक म्हणजे मायक्रोस्कोप साठी, दुसरा म्हणजे टेलिस्कोप साठी. समजलं इथपर्यंत? हे 2 एक्झाम्पल झाले. ठीक आहे. प्रॅक्टिसला मी तुम्हाला एक्झाम्पल्स देईनच, डोंट वरी. ठीक आहे. आता फक्त एक पॉइंट फक्त सांगायचं राहिलाय. तुम्ही जर टेक्स्ट बुक मध्ये जर तुम्ही मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप जर तुम्ही रीड करायला जर घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला एरिज डिस्क असं काहीतरी सांगितलंय, एरिज डिस्क किंवा एरिज रिंग. हे नक्की काय आहे रे, तर तुम्ही त्या टेक्स्टबुक जर रेफर केलं की डायग्राम जर बघितली तुमच्या लक्षात येईल. तर मी थोडं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय केलंय, एक कार्डबोर्ड कन्सिडर केला. ठीक आहे. एक कार्डबोर्ड कन्सिडर केलेला आहे आणि इथं एक स्मॉल ओपनिंग दिली म्हणजे सर्क्युलर अपर्चर एक क्रिएट केलाय. सर्क्युलर अपर्चर क्रिएट केलाय आणि हा तुमचं बाकीचं काय आहे, बाकीचं सगळं क्लोज्ड मध्ये म्हणजे ओपनिंग तुम्हाला फक्त हा सर्क्युलर मध्ये मिळतोय. पुढं एक स्क्रीन कन्सिडर केलेली आहे. एक स्क्रीन. ठीक आहे. आणि इथं कुठंतरी एक सोर्स आहे.
तर ह्या सोर्स मधनं काय होणार आहे, ह्या सोर्स मधनं ती लाईट एंटर करणार आहे ह्या सर्क्युलर अपर्चर मध्ये. ठीक आहे, इथं ही लाईट आली इथं. आता सुरुवातीचा पॉइंट म्हणजे आपण डिफ्रॅक्शनचं स्टेटमेंट आपण म्हटलं होतं. काय सांगितलं होतं, द बेंडिंग ऑफ लाईट नियर दी एज ऑफ एन ऑब्स्टॅकल. म्हणजे त्याला ऑब्स्टॅकलला एज असेल तर एज पासून तो काय करणार आहे, बेंड होणार आहे. ठीक आहे, मग आता इथं जो सर्क्युलर अपर्चर आहे बाकी सगळं पोर्शन क्लोज आहे, बाकीचा सगळा पोर्शन क्लोज आहे, फक्त एवढाच ओपनिंग दिलेला आहे. मग आता ज्या वेळेला लाईट त्या सर्क्युलर अपर्चर मध्ये एंटर करेल तर हा त्याचा एज आहे, त्या एज पासून ती लाईट काय झाली, ती बेंड झाली. मग बेंड झाल्यानंतर ती लाईट तुम्हाला इथं काहीतरी अशी मिळाली. ओके, म्हणजे तुम्ही जर इथं बघायला गेला तर इथं तुम्हाला एक मोठी सर्क्युलर रिंग तुम्हाला बघायला मिळेल. येते लक्षात, मोठी सर्क्युलर रिंग तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच काय झालं, इथं तुम्हाला तो सर्क्युलर होल किती लहान आहे पण स्क्रीन वरती तुम्हाला तो मोठा दिसतोय. म्हणजे थोडक्यात काय झालं, इथं त्या एजला ती लाईट काय झाली, बेंड झाली. ओके, मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे नक्की काय सांगायचं, तर हा सेंटरला जर बघितला, सेंटरची लाईट जर आपण अशी आणली तर इथं एक पॉइंट तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, त्याला मी म्हणतो पॉइंट पी. आणि एवढ्या पार्टला, हा एवढा पार्ट जर आपण घेतला तर इथं एवढा पार्ट तुम्हाला काय दिसणार आहे, तर इथं तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमा बघायला मिळेल. काय बघायला मिळेल, सेंट्रल मॅक्झिमा. मग हा सेंट्रल मॅक्झिमाला काय म्हणतो आपण इथं, एरिज डिस्क. सेंट्रल मॅक्झिमाला काय म्हणतो आपण इथं, एरिज डिस्क. ठीक आहे, आणि ही जी लाईन तुम्हाला दिसते हा म्हणजे डार्क रिंग, डार्कचा रिंग तयार झाला रिंग मध्ये. ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतोय, एरिज रिंग. डार्क पॉइंट जो आपण म्हणतोय का नाही, म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा. आपला ग्राफ असा आहे ना, सेंट्रल मॅक्झिमा, सेंट्रल मॅक्झिमा, इथं काय फर्स्ट मिनिमा, इथं काय फर्स्ट मॅक्झिमा. ठीक आहे, म्हणजे हा सेंट्रल म्हणजे हा तुमचा किती टोटल वाय आहे, बरोबर. म्हणजे हा टोटल तुमची काय ब्राईटनेस आहे, म्हणजे त्याची इंटेन्सिटी काय खूप जास्त आहे. इंटेन्सिटी इज मॅक्झिमम, म्हणजे तुम्हाला इथं ब्राईटचा मोठा स्पॉट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, इथं एरिज डिस्क म्हणतोय. अगदी ब्राईट स्पॉट मिळणार आहे. आणि ही जी लाईन तुम्हाला दिसणार आहे सर्क्युलर ची, त्याला आपण म्हणतोय एरिज रिंग. आणि तो काय आहे, तर तो आपला फर्स्ट मिनिमा आहे. हा काय आपला इथं फर्स्ट मिनिमा. आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला ब्राईट मिळेल, परत तुम्हाला डार्क मिळेल, परत ब्राईट मिळेल, परत डार्क मिळेल. पण इथं ज्या बाकीच्या इंटेन्सिटीज आहेत ब्राईटच्या, ती कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा काय कमीच आहेत, ह्याच्यापेक्षा काय कमीच आहेत. ओके, इथून एवढंच काढलं, सॉरी ते त्याच्या बाहेर गेलं, ऍक्च्युली त्याच्या आत दाखवायला पाहिजे ना. ठीक आहे, म्हणजे इथं ती लाईट आहे, त्या लाईट मध्ये तुम्हाला हा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. येते लक्षात, म्हणजे हा तुमचा पहिला मिनिमम, सेकंड मिनिमम, थर्ड मिनिमम, फोर्थ मिनिमम असं तुम्हाला मिळत जातील आणि पुढे ते एंड होतील. आता इथं तुम्हाला अपर्चर आहे, म्हणजे स्मॉल डायमीटरचं ओपनिंग तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला हा डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्हाला मिळतो. इमॅजिन जर केला, बघा मी इमॅजिन जर केला, अजून एखादा ऑब्जेक्ट जर आपल्याकडे असंच असेल तर इथं ही जी रिंग आहे, ही रिंग, ह्या रिंगला फर्स्ट मिनिमम आहे, इथं सुद्धा सेंट्रल मॅक्झिमा काय होईल, कोइन्साइड होईल. म्हणजे बघा आता सेंट्रल मॅक्झिमा आहे, फर्स्ट मिनिमा आहे, फर्स्ट मिनिमा. तर दुसरा ऑब्जेक्ट मी जर कन्सिडर केला तर सेंट्रल मॅक्झिमाच्या ठिकाणी काय येणार आहे, फर्स्ट मिनिमा. आणि फर्स्ट मिनिमाच्या ठिकाणी काय येणार आहे, सेंट्रल मॅक्झिमा. म्हणजे तुमची इमेजेस कसे होणार आहेत, द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व. म्हणजे पहिला सेंट्रल मॅक्झिमा हा कुठं कोइन्साइड होणार आहे, इथं फर्स्ट मिनिमाला कोइन्साइड होणार आहे, फर्स्ट मिनिमाला. म्हणजे ही आपली कंडिशन अशी. ठीक आहे, फर्स्ट मिनिमा. म्हणजे मी दुसरा ऑब्जेक्ट जर कन्सिडर केला तर येते लक्षात. मग फक्त ही डायग्राम तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे, ती टेक्स्ट बुक फक्त जरा रेफर करा, ती डायग्राम बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एरिज डिस्क कशाला म्हणलंय, एरिज रिंग कशाला म्हणलंय. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे न्यूमरिकल मध्ये तुम्हाला हा पॉईंट दिलेला असतोय, एक एरिज रिंग आहे, एरिज डिस्क आहे. मग तिथं तुम्हाला ते क्वेश्चन तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, ओके. मग इथं आपला टॉपिक संपतोय. सो थँक्यू फॉर दिस लेक्चर अँड फॉर द टॉपिक वे ऑफ टेक्स्ट. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज या लेक्चरला लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा. आणि आता प्रॉब्लेम्स जे राहिले ते प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सोडवायला देतोय.
ठीक आहे. थँक्यू.